फ्लॅटबद्दल थोडंसं माहिती सांगते की आपला हा 2 BHK आहे. 1100 स्क्वेअर फूटचा फ्लॅट आहे आणि हे नाशिकचं आमचं घर आहे. आणि हे इकडं पांडवलेणीचं सांगायचं होतं मला मेन म्हणजे. हां, तर आणिच थोडं पदर घेऊ द्या मला. नमस्कार, मी प्रवीणा नितीन मोहिते. आपल्या प्रवीणा नितीन वाईब्स या चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत आहे. आणि आज आपण व्हिडिओ बनवतो आहे होम टूर. तर चला, एंट्री पॉईंट आहे, इथून आपला एंट्रन्स चालू होतो, घराचा प्रवेशद्वार म्हणू शकतो आपण याला. तर इथं आम्ही असं हे 3D वॉलपेपर लावून घेतलेलं आहे. जेव्हा फर्निचर करत होतो तेव्हाच आम्ही हे असं 3D वॉलपेपर लावून घेतलेलं आहे, जे की मला खूप आवडलं होतं. सो ही माझी चॉईस आहे. आणि इथे अशा लाईट्स लावून घेतलेल्या आहेत वरती, ते पण लुक छान देतो. बनवलेलं आहे. आणि खाली हे असे 3 ड्रावर आहेत. आणि याचं जे काही आम्हाला प्लॅन होता तो आम्ही इथे, आमची गिरणी आहे, पिठाची गिरणी, तर तिच्या हिशोबाने आम्ही हा प्लॅन केला होता की म्हणजे इझिली आम्हाला गिरणी इथे व्यवस्थित ठेवता येईल, काढता येईल. सो पिठाच्या गिरणीला अनुसरून आम्ही हा इथला एंट्रन्सचा हा लुक क्रिएट केलेला आहे. तर आणि खास आज मी आपल्या यूट्यूब फॅमिलीसोबत होम टूर शेअर करतो आहे. सो थोडंसं लिटल बिट डेकोरेशन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. एंट्रन्स. आता आपण आलेलो आहोत हॉलमध्ये. आणि हॉलमध्ये ह्या सगळ्या भिंती तुम्हाला अशा दिसत असतील पेंटिंग केलेल्या. तर हे सगळं पेंटिंग माझ्या मुलाने, मयंकने केलेलं आहे. वर्षाचा आहे. आणि मयंक जेव्हा लहान होतं तेव्हा त्याला खूप क्रेज होतं असं भिंती रंगवायचं. तर आम्ही त्याला कधी तू भिंती रंगवू नकोस असं कधी सांगितलं नाही. सो त्यानं खूप साऱ्या ट्रेन वगैरे सगळं, त्याला जे काही म्हणत येतं ते सगळं भिंतीवर काढलेलं आहे. आणि देवांश पण आता लहान आहे. सो आम्ही पेंट करायचा विचार सध्या करत नाही आहे. सो हा एक त्यामागचा किस्सा आहे. आता आपण आलेलो आहे, हा आमचा डायनिंग टेबल. तर माझी इच्छा होती डायनिंग टेबल घ्यायची. आता या घरातील सगळ्याच गोष्टी आम्ही ऑनलाईन घेतलेल्या आहेत. तर खूप म्हणजे असं काही दिसणारच नाही जे की असं बाहेर जाऊन घेतलेलं आहे. सगळं गोष्टी ऑनलाईनच घेतलेल्या आहेत. सो हा एक मला छोटासा टेबल पाहिजे होता की असावा घरात म्हणून. तर हा आमच्या हॉलसाठी एकदम परफेक्ट आहे. जास्त स्पेस लागत नाही याला. सो 4 सीटर आहे हा डायनिंग टेबल. तर हा असा डायनिंग टेबलचा व्ह्यू येतो. तर आता आपण बघतोय आमचं TV युनिट. सो हे असं TV युनिट आहे, जे की मी आणि नितीनने असं ठरवलं होतं की जास्त फॅन्सी लूक फर्निचरला द्यायचा नाही आहे. काही ठिकाणी आपण असं जे जुने स्टाईल आहे तीच वापरायची. सो आम्ही हा असा छोटासा प्रयत्न इथे TV युनिट करण्याचा केलेला आहे. आणि सामान ठेवण्यासाठी हा एक कप्पा बनवलेला आहे, जिथं आमच्या काचेच्या वस्तू किंवा काही गिफ्ट्स वगैरे जे काही असतील ते आम्ही इथे ठेवलेले आहेत. आणि याला पण वरतून अशा लाईट्स लावलेल्या आहेत, ज्याने की लुक छान येईल. हे आमचं देवघर तुम्ही बघू शकता. तर हे असं देवघर आहे. हे देवघर पण आम्हाला म्हणजे वेगळ्या प्लॅनचं करायचं होतं. म्हणजे आम्ही वेगळं सांगितलं होतं त्यांना बनवायला. हा जो स्टोरेज स्टेपचा जो पार्ट आहे तो वेगळा बनवायचा होता. बाकी हे असं मला विदाऊट डोअरचं देवघर बनवायचं होतं. सो मी तसं सांगितलेलं त्यांना की असा प्लॅन आहे. बट थोडं बहुत आम्ही जे प्लॅन सांगितलं होतं त्याच्याशी रिलेटेड त्यांनी बनवण्याचा प्रयत्न केला. पण हाही लुक खूप छान वाटतो. खूप जण मला म्हणतात की तुझं देवघर खूप छान वाटतं. सो हे एक आमचं डिव्होशनल कोपरा आहे, जो की आमच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला नेहमीच दिसत असतो. किचन आहे. तर हे असं किचन आहे. या साईडला असं फ्रीज ठेवलेलं आहे आम्ही. आणि तुम्ही नोटीस केलं असेल किचनमध्ये पण आम्ही जास्त फर्निचर करण्याचा प्रयत्न केलेला नाही. छोटंसं जेवढं सामान आपलं बसेल तेवढंच फर्निचर केलेलं आहे. कारण जास्त फर्निचर असेल तर त्याला मेंटेनही तसंच करावं लागतं. सो हे माझंच प्लॅन आहे की जास्त नको असं होतं. सो हे असं खाली
इथे या साईडला हे पूर्ण कोपरा फर्निचर केलेलं आहे सामान ठेवण्यासाठी. वरती भरण्या वगैरे आहेत. इथे पण अशा भरण्या ठेवलेल्या आहेत जे की लागतात डेली. इथे ओव्हन आहे आमचं. हा ओव्हन आहे. हा भरण्यांचा कोपरा पूर्ण. आणि इथे चहा साखरेचं आणि इथं तेल वगैरे जे की डेली लागतं ते आम्ही वरतीच ठेवलेलं आहे. मिक्सर वगैरे इथं आहे. आणि हे आमचा गॅस युनिट आहे. इकडं या साईडला फिल्टर आहे आणि पाण्याचं स्टोरेज पण आम्ही इथेच केलेलं आहे. आणि चला इकडे हे माळव्याचं स्टँड, इथं आम्ही माळवा वगैरे ठेवतो. आणि इथे आमची मशीन आहे. ही ड्राय बाल्कनी आहे आमची. तर आम्ही असं इथं ग्रिल वगैरे करून घेतलेलं आहे त्यासाठी. आणि हवेशीर कांदे वगैरे आम्ही इथे ठेवून देतो, लसण कांदे. सर हा आमचा असा ड्राय बाल्कनीचा एरिया. आणि हे आहे किचन. चला चला. आणि इकडे असं आल्यानंतर इथे एक रूम आहे. हे आमचं जुनं फर्निचर जे की आम्हाला खूप म्हणजे आमचं याच्यामध्ये आठवणी आहेत. सो आम्ही इथे ठेवलेलं आहेत. ते आणखीन काही सेल केलेलं नाहीत. आणि इथे हे कपाट आहे, कबड आहे मोठं. हे बनवून घेतलेलं आहे आम्ही फर्निचरमध्येच. तर याच्यामध्ये मयंकच्या गोष्टी असतात, कपडे वगैरे, त्याची खेळणी वगैरे सगळं ठेवलेलं असतं. आणि जेव्हा नितीनचं वर्क फ्रॉम होम असतं तेव्हा नितीन इथे या चेअरवरती बसून इथे त्यांचं चालू असतं वर्क. सो आम्ही जास्त त्यांना डिस्टर्ब करत नाही. वर्क फ्रॉम होम आहे असेल तर ही रूम सतत बंद असते. जेव्हा नितीन इथे नाशिकमध्ये असतात आणि घरी येऊन काम चालू असतं तेव्हा रूम बंद असते आणि ते इथे काम करत असतात. सो त्यांचं काम करण्याचा हा थोडासा सेटअप आहे जो की इथे असा क्रिएट केलेला आहे. आणि ही आहे आमची मास्टर बेडरूम. 7 वर्षापूर्वीचा हा फोटो आहे. आणि इकडे हा छोटासा टेबल हा टेबल ॲक्च्युली डायनिंग टेबलचा आहे. 4 सीटरचं डायनिंग टेबल आहे आमचं. पण ते मी तिथं आम्ही भिंतीला डायनिंग टेबल ठेवलेला आहे त्याच्यामुळे मी इथे स्टोरेजसाठी वापरते. तर याच्यामध्ये मुलांचे बॉडी लोशन्स हे ते क्रीम्स वगैरे असतात. औषधाचं कोपरा आहे. आणि हे इकडे तुम्ही पाहू शकता हे सगळं पूर्ण फर्निचर बनवलेलं आहे आम्ही. तर मुलांना बेड टाईम स्टोरीज वगैरे सगळं संध्याकाळी करावं लागतं. सो बुक्स वगैरे पण ठेवलेले आहेत. आणि ही गॅलरी आहे आमची. इथे असे फ्लावर पॉट ठेवलेले आहेत. तर जास्त तर तुळशीचेच झाडं तुम्हाला दिसतील. झाडं आम्ही यावेळेस कमी केलेत, नाहीतर खूप साऱ्या इथं कुंड्या वगैरे होत्या. कुंड्या ठेवण्यासाठीच आम्ही हे ग्रिल वगैरे बनवलेले होते असे. तर आमचा हा गॅलरीचा व्ह्यू असा दिसतो. या साईडला तुम्ही बघू शकता हे पांडवलेणीचं डोंगर आहे. तर इथून आम्हाला पांडवलेणीचं दर्शन दररोज होतं असं म्हणू शकतो आपण. तर हा व्ह्यू आम्हाला खूप आवडला होता, त्यामुळेच आम्ही गार्डन फेसिंग फ्लॅट नाही बघितला. तर या साईडला असं घेतलेलं आहे. सो तो एक आम्हाला गॅलरीमध्ये आल्यानंतर सगळ्यात फेवरेट आमच्या घरातील कोपरा म्हणजे आमची गॅलरी. कारण इथे आल्यानंतर आम्हाला एकदम नेचर आणि गावाकडची फिलिंग येते, गावाकडे आल्यासारखं वाटतं. सो आणि या साईडला असे फोटो सेशन पण आपण छान करू शकतो. ही भिंतच खूप छान त्यांनी दिलेली आहे अशी, जिथे छान फोटो वगैरे काढता येतात. ज्वारी गहू आम्ही इथे ठेवलेले आहेत याच्यामध्ये कोटीमध्ये. तर ही अशी आमची गॅलरी आहे. आणि आमच्या घरामध्ये आम्ही जास्त काही फर्निचर बनवलेलं नाही. जेवढं बेसिक आहे, गरजेचं आहे तेच आम्ही सगळं केलेलं आहे. तर असा हा आमचा नाशिकमधला 2 BHK फ्लॅट. आमचं होम टूरचा आज व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. चला परत भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.